हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारम्। हरे कृष्ण। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत। अध्याय 2 सांख्य योग, गीतेचे सार, आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 17। अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वम् इदं ततं विनाशम् अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति। अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वम् इदं ततं विनाशम् अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुम् अर्हति। अर्हति बऱ्याच श्लोकामध्ये अर्हसी आहे, परंतु इथे अर्हति आहे। अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वम् इदं ततं विनाशस्य अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति। अर्हति अविनाशी, नाश रहित, इम्पेरिशेबल। तू परंतु, तद्विद्धि ते जाणून घे, येन जाने, सर्वम संपूर्ण शरीर, इदम हे, ततम व्यापलेले आहे, विनाशम विनाश, अव्ययस्य जे अविनाशी आहे त्याचे, अस्य या, न कश्चित कोणालाही नाही, कर्तुम करणे, अर्हति शक्य। भाषांतर आहे, जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण, त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही। तर या अध्यायामध्ये भगवंतांनी गुरुचं पद स्वीकारलंय। काल आपला क्लास झाला नाही, थोडीशी आपण उजळणी करूया। आणि गुरुचं पद स्वीकारल्यानंतर डायरेक्टली भगवंतांनी ज्ञान द्यायला सुरुवात केलेलं आहे। गुरुचं मेन काम असतं ज्ञान देणे। ज्ञानाची सुरुवात केलेली आहे हे सांगायला की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत। आणि मग आता आत्म्याची लक्षणं सांगायला इथून सुरुवात करतात। या श्लोकामध्ये अत्यंत महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे, ते म्हणजे आत्मा हा अविनाशी आहे। म्हणजेच काय, आत्म्याचा नाश कोणीही करू शकत नाही, हे स्पष्टपणे पण सांगितलेलं आहे। त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही। आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा या श्लोकामध्ये सांगितलेला आहे, आत्म्याचं लक्षण सांगितलेलं आहे, ते म्हणजे
आत्मा हा सर्व शरीराला व्यापून असतो. ऑफकोर्स आत्मा हा संपूर्ण शरीरामध्ये सगळीकडे नसतो, परंतु जसं इलेक्ट्रिसिटी फक्त आपण प्लग मध्येच पिन घालतो परंतु त्याचा प्रकाश सगळीकडे पडतो, तसं आत्मा हा हृदयामध्येच बसलेला असतो परंतु त्याचं अस्तित्व पूर्ण शरीराच्या कणाकणामध्ये आपल्याला जाणवू शकतं. आता हे सगळे मुद्दे आपण ऑलरेडी बऱ्याचदा चर्चा केलेले आहेत गीतेच्या सारमध्ये, मागच्या अध्यायामध्ये थोडंसं, या अध्यायामध्ये थोडंसं. तरीही प्रभुपाद खूप मोठा तात्पर्य देतात या पर्टिक्युलर श्लोकाला. तर प्रभुपाद काय म्हणतात आपण वाक्य बाय वाक्य जाणून घेऊया. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्याप्त करणाऱ्या जीवात्म्याच्या स्वरूपाचे विश्लेषण करून सांगण्यात आले आहे. स्वरूप म्हणजे त्याची लक्षणं काय असतात, दिसतो कसा, काय करतो. संपूर्ण शरीरात चैतन्य पसरलेले आहे हे कोणीही जाणू शकतो. शरीराला अंश किंवा पूर्ण रूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखांची जाणीव प्रत्येकाला असते. हा चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो. एका शरीराच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही. म्हणून प्रत्येक शरीर हे एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते आणि जीवात्म्याच्या शरीरातील उपस्थितीचे लक्षण हे व्यक्तिगत चेतनेद्वारे कळून येते. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे मान्य असेल की आत्मा आहे, आत्म्याचं अस्तित्व आहे, आणि हेही मान्य असेल की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. परंतु बरेच आधुनिक शास्त्रज्ञ आहेत, आधुनिकवादी आहेत, ज्यांना हे मान्य नाही. आणि त्यांच्याशी वाद घालायला गेलं तर पहिला मुद्दा ते तुमच्यासमोर मांडतील की कुठं आहे तो मला दाखवा, कारण विज्ञानामध्ये बघितल्याशिवाय आम्ही मान्य करत नाही. म्हणूनच आम्ही मायक्रोस्कोपचा आविष्कार केलेला आहे, म्हणूनच टेलिस्कोपचा आविष्कार केलेला आहे, आणि त्यामुळे जे दिसतं, जे ऐकू येतं, ज्याचा अनुभव घेऊ शकतो त्यालाच आम्ही सत्य मानतो, बाकी कशाला मानत नाही. हे आधुनिक विज्ञान आणि वैज्ञानिकांचं म्हणणं असतं. परंतु अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला ऐकू येत नाहीत, ज्या आपल्याला दिसत नाहीत. आत्म्याचं अस्तित्व कसं जाणायचं? आत्म्याच्या अस्तित्वाचं सर्वात स्ट्रॉंग आणि पॉवरफुल प्रूफ आहे, पुरावा आहे, तो म्हणजे जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत, चेतना आहे. आपली इंद्रिय, बोलणं, पाहणे, श्वास घेणे, ऐकणे, हे सगळं तोपर्यंतच चालू आहे जोपर्यंत आत्मा आहे. आणि याची अनुभूती या शरीराच्या कणाकणामध्ये होते. फॉर एक्झाम्पल, कोणी तुम्हाला असं जर प्रश्न विचारला, आत्मा दाखवा मगच मी मान्य करतो, त्याला तुम्ही चिमटा काढा, त्याला मान्य आहे. आणि त्यांना म्हणा हे जाणवलं का? का जाणवलं? आता तो तुम्हाला सांगेल की एक सेंट्रल नर्वस सिस्टीम असते, ब्रेन असतं, मग त्याच्यातून हे असे असे इलेक्ट्रॉनिक पल्सेस निघतात आणि मग त्या नर्वस सिस्टीम मधून छोटे छोटे नर्व्स निघालेले असतात, ऑक्झिलरी नर्व्स वगैरे वगैरे वगैरे, आणि ते नर्व्स इथेपर्यंत येऊन आपल्या प्रत्येक संवेदना डिटेक्ट करत असतात. तुम्हाला काही सुख दुःख हो, उष्ण थंड लागो, चिमटा, इजापत हो, हे सगळं ब्रेनला सिग्नल पाठवायचं ते काम करतात. यस, तुम्ही हे सगळं शोधून काढलंय, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. पुढे काय? ब्रेनलाच का ते पाठवायचं आणि ब्रेनलाच ते का समजतं? प्रभुपाद म्हणायचे की मी हे शोधून काढलेलं आहे. अरे तू शोधून काढलेलं आहे कारण तुला त्या प्रकारचं ब्रेन दिलेलं आहे, त्या प्रकार ब्रेनला काय म्हणतात, मेंदू, त्या प्रकारचं मेंदू दिलेलं आहे. मग पुढचा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे, बिकॉज तुम्ही खूप शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करताय, मेंदू तुम्हाला दिलेला आहे, त्या मेंदूला सिग्नल जातो, सगळं करतं, मेंदू तुम्हालाच का दिलेला आहे आणि मेंदूलाच का कळतं? आजकाल काही शास्त्रज्ञ आहेत,
काय मेडिकलच्या भाषेमध्ये काय म्हणतात, मेंदूमध्ये जे संवेदना चालू असतात त्याला काय म्हणतात, पल्सेस, न्यूरॉन्स, न्यूरॉन्स या. तर मेंदूमध्ये मला एक्झॅक्टली माहिती नाही पण 80 बिलियन न्यूरॉन्स असं काहीतरी असतं. आणि ते न्यूरॉन्स कंटिन्युअसली इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स पास करून सगळं प्रोसेसिंग करणे, स्टोअर करणे, सेव्ह करणे सगळं चालू असतं. आणि आता रिसेंटली एका शास्त्रज्ञाने शोधून काढलेलं आहे की तसे सेम टू सेम न्यूरॉन्स हे आपल्या हृदयामध्ये पण असतात. सेम ऍक्टिव्हिटी हृदयात पण चालू असते. कमी असतात, 80 बिलियन नसतात, थोडे कमी असतात. आणि त्यानंतर त्यांनी हे शोधून काढलं की मेंदूच्या आणि हृदयाच्या न्यूरॉन्स मध्ये देखील कम्युनिकेशन चालू असतं, व्यवहार चालू असतो. आणि मग त्यांनी हे शोधून काढलं की हृदयातले न्यूरॉन्स हे मेंदूला ऑर्डर देतात. मेंदू हृदयाला ऑर्डर देत नाही, हृदय मेंदूला ऑर्डर देत असतं. आणि हे आपल्या शास्त्रामध्ये ऑलरेडी लिहून सांगितलेलं आहे, सगळं सांगितलेलं आहे. पुढे शास्त्रामध्ये सांगितलं जातं की आत्मा हा हृदयामध्ये स्थित असतो आणि तो सगळं कंट्रोल करत असतो. त्याला आता आपण हळूहळू शोधून काढत आहे की हे इलेक्ट्रॉनिक पल्सेस असतात वगैरे वगैरे वगैरे. आणि थोड्याफार प्रमाणात आपण सक्सेसफुल झालेलो आहे त्याला कंट्रोल करण्यामध्ये, परंतु कम्प्लिटली सक्सेसफुल होऊ शकत नाही. पेसमेकर, पेसमेकर तुम्ही ऐकलं असेल, ज्याचं हृदयाला इलेक्ट्रिकल सिग्नल कमी पडतं, त्याच्या अक्षरशः त्याच्या इथे फाडून बॅटरी घातली जाते. बर, कॉम्प्लिकेटेड असतं ते, पण थोडक्यात सांगतो. त्याला पेसमेकर म्हणतात आणि ते हृदयाला शॉक देत असतं कंटिन्युअसली. ती बॅटरी बरीच वर्ष चालते, संपली की परत बदलावी लागते, परंतु तेही जास्त वेळ टिकत नाही. आत्मा एक दिवस तिथून गेला की सगळी चेतना बंद. डॉक्टर BM हेगडे, तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असतील, एक नामवंत डॉक्टर आहेत जे भारतातल्या टॉपच्या मेडिकल कॉलेजचे डीन होते बरेच वर्ष. ते देखील जसे सगळे डॉक्टर समवॉट थोड्याफार प्रमाणामध्ये नास्तिक असतात, तसे ते देखील नास्तिकच होते, काइंड ऑफ नास्तिक होते. परंतु ते सांगता आता पूर्णपणे आस्तिक आहेत आणि पूर्णपणे डॉक्टरांच्या विरोधात बोलतात. आणि ते आपल्या स्टोरीमध्ये सांगतात की एकदा मी ऑपरेशन करून बाहेर आलो आणि अगदी यंग 26 वर्षाच्या काहीतरी मुलाला मी वाचवू शकलो नाही, तो मेला. आणि त्याची बायको बाहेर आल्यानंतर मला प्रश्न विचारली की माझा नवरा का मेला. आणि मग मी तिला मेडिकलच्या भाषेमध्ये समजावून सांगत होतो की असं असं झालं, ब्लड प्रेशर आणि ब्लड हे असं झालं आणि तिथे असं हे होतं आणि हे ट्युमर होता आणि हे झालं आणि ते झालं. ते सगळं तिने ऐकून घेतलं आणि म्हणाली की तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. नाही, मी तुला सांगितलं सगळं समजा. मग ती म्हणाली की मी तुम्हाला विचारलंच नाही कसा मेला, मी तुम्हाला विचारले का मेला, का गेला, तो कुठे गेला. तुमच्या लॉजिक प्रमाणे ब्लड प्रेशर कमी झालं तर सगळे मरायला पाहिजेत, पण सगळे मरत नाहीत. इथे ट्युमर झाला किंवा हे रोग झाला किंवा असा हार्ट अटॅक आला, सगळे मेले पाहिजेत, सगळे मरत नाहीत. एक मरतो आणि दुसरा मरत नाही, असं का होतंय. का गेला, कसा गेला नाही, का गेला. आणि मग ते डॉक्टर म्हणतात की त्या दिवशी मी विचार करायला लागलो की भानगड काय. प्रभुपाद आपल्याला सांगतात की आत्म्याचं अस्तित्व जो जाणतो शरीरामध्ये, तो खऱ्या अर्थाने स्वतःला जाणू शकतो, तो खऱ्या अर्थाने भगवंतांना जाणू शकतो. त्यामुळे त्या दिवशी ते डॉक्टर म्हणाले की मी त्या दिवशी माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की आपण स्वतःला देव मानतोय डॉक्टर होऊन, ऍक्च्युली आपण देव नाहीये. आपण जास्तीत जास्त कसा गेला सांगू शकतो, का गेला सांगू शकतो. आणि मग त्यांनी शोधायला सुरुवात केलं आणि मग त्यांना उत्तर सापडलं का गेल्याचं, ते भगवद्गीतेमध्ये. आपल्याला पण कॉलेज, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, खूप असं सांगितलं जातं की हेच लाईफ आहे, इथे सगळे तुमच्या लाईफच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत. आणि तुम्ही ग्रॅज्युएट होता, बाहेर पडता आणि असं तुम्हाला जाणवायला लागतं की लाईफमध्ये तर बरेच प्रश्न आहेत त्याचे उत्तरच नाही आहेत. असे बरेच प्रश्न आहेत.
कधी कधी तर असं होतं, डॉक्टर डोक्याला हात लावतात की काहीच प्रॉब्लेम नसतो शरीरामध्ये, ऍब्सोल्युटली काही प्रॉब्लेम नाही, किंवा त्यांना सांगता येत नाही ऍक्सिडेंट झालेला असतो आणि तो आत्मा निघून जातो, माहिती नाही. पण या सगळ्याची उत्तरं जी कॉलेजमध्ये नाहीत, मेडिकलमध्ये नाहीत, इंजिनिअरिंग मध्ये नाहीत, त्या सगळ्याची उत्तरं भगवद्गीतेत आहेत. म्हणून आपण लहानपणापासून आपल्या मुलांना भगवद्गीता शिकवली पाहिजे, अगदी सिरियसली शिकवली पाहिजे. तर आत्म्याचं अस्तित्व न मान्य करणारा एक नंबरचा मूर्ख असतो. ही बोलण्याची शक्तीच आत्म्यामुळे आहे, ही विचार करण्याची शक्ती आत्म्यामुळे आहे. आपल्या कणाकणामध्ये जी चेतना आहे, ज्या कणाकणाचं प्रत्येक पेशीचं आपल्या शरीरातलं जे काम चालू आहे ते आत्म्यामुळे आहे. आत्मा नाही तर काहीच नाही. आणि एवढा मोठा हा प्रॉब्लेम असून, प्रभुपाद म्हणतात, एवढा मोठा हा प्रॉब्लेम असून आणि एवढं मोठं हे दुःख असून देखील आणि एवढं मोठं हे रहस्य असून देखील एकही युनिव्हर्सिटी, एकही कंपनी याच्यावर रिसर्च करत नाही की एक्झॅक्टली भानगड काय, मेला म्हणजे गेला कुठे. प्रभुपाद म्हणतात कोणीही डेड बॉडी घेऊन बसत नाही आणि त्याच्यावरती रिसर्च करत नाही की हे का हलत नाही, एक्झॅक्टली झालं काय. कारण इंद्रिय तृप्तीच्या समोर सगळे झुकतात, सगळे शास्त्रज्ञ डोक्याला हात लावतात, म्हणतात की हे काय आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे, आपण इंद्रिय तृप्ती कशी करता येईल त्याचा शोध लावूया. टीव्ही, मोबाईल याच्यावरती अजून फालतूचे व्हिडिओ कसे टाकता येतील, कसं लोकांपर्यंत पोहोचवता येईल, कसं वर्चस्व गाजवता येईल याच्यावरती शोध करूया. तर सगळा शोध त्याच्यावरती चालू. परंतु हा खरोखर प्रॉब्लेम आहे, याच्यावरती कोणाला शोध करायचं नाही. प्रभुपाद चॅलेंज द्यायचे, तुम्ही शास्त्रज्ञ लोक म्हणायचे की मी तुम्हाला सगळी सामग्री देतो, इन्ग्रेडियंट्स देतो, तुम्ही रक्ताचा एक थेंब बनवून दाखवा. तुम्ही म्हणताना की आत्मा नाही आहे, हे सगळे पदार्थाचा गोळा आहे, पदार्थाचा गोळा तुम्ही बनवून दाखवा. पदार्थाचा गोळा राहू दे बाजूला, तुम्ही या पदार्थाच्या गोळ्यातला एक रक्ताचा थेंब बनवून दाखवा. मग काही शास्त्रज्ञ प्रभुपादांना म्हणायचे की आज आम्ही करू शकत नाही, परंतु भविष्यात आम्ही करून दाखवतो. मग प्रभुपाद म्हणायचे भविष्यात तुम्ही करून दाखवता म्हणून मी तुमचं काय ऐकायचं. आमच्या शास्त्रज्ञांनी, ऋषी मुनींनी ऑलरेडी हे करून दाखवलंय आणि लिहून ठेवलंय, ते काय ऐकायचं नाही. तुम्ही मे बी, कदाचितची भाषा बोलून मला सांगायला लागलाय, याच्यावर कोण विश्वास ठेवणार. उद्या दुकानात तुम्ही गेला 10 रुपये घेऊन आणि याचे 2 बिस्किट पुढे द्या म्हटला आणि तो दुकानदार म्हणाला की आता नाहीये, 10 रुपये ठेवून जावा, मे बी कदाचित आल्यानंतर मी तुम्हाला देतो. तुम्ही 10 रुपये ठेवून येऊ शकता का तिथे? हे कॉमन सेन्स आहे. अशा शून्यवादी, मूर्ख, निर्विशेषवादी, नास्तिकवादी लोकांच्या विरुद्ध प्रभुपादांची चळवळ होती. आणि अशा लोकांना लाईनवरती आणणे हे प्रभुपादांचं काम होतं. त्यामुळे प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये बऱ्याचदा तुम्हाला खूप शास्त्रीय, वैज्ञानिक पद्धतीने स्पष्टीकरण आढळेल. आणि महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवा, आपण सगळे प्रभुपादांचे अनुयायी आहोत. प्रभुपादांनी विज्ञानाला कधीच नाही म्हटलं नाही. ऍक्च्युली वैज्ञानिक पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलं. अणु, रेणू, ते स्वतः केमिस्ट्रीमध्ये मेजर होते, केमिस्ट्री शिकलेली त्यांनी. काही लोक त्यांचेच अनुयायी किंवा बऱ्याच वेगवेगळ्या संप्रदायामध्ये आता काही लोक बिनधास्त शास्त्रज्ञांचा तिरस्कार करतात आणि विज्ञानाला झिरो म्हणतात. विज्ञान झिरो नाही आहे, विज्ञान खरं आहे, सायन्स परफेक्ट आहे, परंतु सायंटिस्ट लोक परफेक्ट नाही. सायंटिस्ट लोकांनी काही निर्माण केलेलं नाही, त्यांनी फक्त शोधून काढलेलं आहे. निर्माण केलंय भगवंतांनी. प्रत्येक सायंटिस्टचं एकच काम असतं, ते म्हणजे भगवंतांनी निर्माण केलेलं शोधून काढणे आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी काडी करून विचार करणे की मी भगवंतांपेक्षा श्रेष्ठ होऊ शकतो का. त्याच्यासाठी पहिला सिद्धांत त्यांचा असतं, त्याला
हायपोथेसिस म्हणतात. तुमच्यापैकी काही PhD वाले असतील तर तुम्हाला माहिती असेल. हायपोथेसिस म्हणजे भगवंतांनी बनवलेलं सगळं चुकीचं आहे, मी त्याला फिक्स करून दाखवतो, भगवद्गीतेच्या भाषेत. आणि मग तो हायपोथेसिस ते मानतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, बटाट्याच्या झाडाला खाली बटाटे लागतात, वरती स्ट्रॉबेरी का लागत नाही, हे भगवंतांनी चुकीचं बनवलंय, ते मी फिक्स करून दाखवतो. आणि मग त्याच्यात आयुष्य घालवतात. काही गोष्टीमध्ये ते सक्सेसफुल होतात, परंतु त्याचं पण क्रेडिट त्यांना दिलं जाऊ शकत नाही, हे भगवंतांनीच बनवलेलं आहे. तसं भगवंतांनी ती प्रॉपर्टी बनवली नसती तर ते झालंच नसतं. त्यामुळे आत्म्याचं अस्तित्व अमान्य करणे हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. आणि जो कोणी आत्म्याचं अस्तित्व मान्य करत नाही त्याला अध्यात्मातलं काहीच गंध कधीच लागू शकत नाही. त्यामुळे ही सुरुवात आहे. आत्मा कुठे आहे? आत्मा आहे हृदयामध्ये आहे, पुढे सांगणार आहे. परंतु त्याचं अस्तित्व आपल्या शरीराच्या कणाकणामध्ये आपण पाहू शकतो, त्याचा अनुभव घेऊ शकतो. प्रभुपाद पुढे सांगतात, आणि हे पुढे पण सांगितलेलं आहे, परंतु प्रभुपाद इथे सगळे पुरावे देऊन सांगतात की या जीवाचे परिमाण म्हणजे आकार, केसाच्या वरच्या अग्राच्या म्हणजे टोकाच्या 1/10 इतके आहे असे सांगण्यात येते. केसाचा टोक जो आहे त्याचे 10,000 भाग करायचे, एवढा छोटा आत्मा आहे. याची पुष्टी श्वेताश्वेतर उपनिषदात करण्यात आली आहे. बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च भागो जीवः स विज्ञेयः स चानत्याय कल्पते. केसाच्या वरच्या टोकाचे 100 भागामध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचा परिमाण होय. याच प्रकारचे प्रतिपादन पुढील श्लोकातही आढळते. केशाग्र भागस्य शतांशः सादृशात्मकः जीव सूक्ष्म स्वरूपोयम संख्यातीतो हि चित्कनः. आध्यात्मिक चित्कन किंवा ज्याला प्रभुपाद म्हणायचे स्पार्क किंवा स्फुल्लिंग, ठिणगी, ही संख्यातीत आहे. काल का परवाच मला कोणीतरी विचारत होते की किती जीव आहेत. या एका खोलीत किती जीव आहेत आपण मोजू शकत नाही, इतके जीव या एका खोलीत आहे. त्यामुळे ब्रह्मांडात किती आहेत तर अनइमॅजिनेबल. परंतु याचा आकार परिमाण हे केसाच्या अग्रभागाच्या 1/10 इतके आहे. आता हेच शास्त्रज्ञ लोक तुम्हाला पुन्हा म्हणतील की माझ्याकडे असा मायक्रोस्कोप आहे जो केसाच्या 1/10,000 तुम्ही तुकडे केले केसाच्या टोक्याचा ते पण दिसू शकतं. माझ्याकडे असा मायक्रोस्कोप आहे, दाखवा तुमचा आत्मा. प्रभुपाद म्हणतात तरीही आपण पाहू शकत नाही, कारण आत्मा हा पराशक्तीचा भाग आहे. आत्मा हा दिव्य आहे. आत्म्याला भौतिक अस्तित्वच नाही. आत्मा हा या जगाच्या पलीकडचा आहे. तो या भौतिक डोळ्यांनी, या जगातल्या डोळ्यांनी आपण कधीच पाहू शकत नाही, भले तुम्ही असा मायक्रोस्कोप जरी शोधून काढला तरी. आता इथे शास्त्रज्ञ तुम्हाला परत म्हणतील की हा बघा तुम्हाला हरवलं की नाही. परंतु हे तर सत्य आहे की काहीतरी आहे, तुम्ही त्याला आत्मा म्हणा, स्पार्क म्हणा, स्पिरिट म्हणा, स्पुल्लिंग म्हणा, चित्कन म्हणा, काही म्हणा. जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये ते आहे तोपर्यंत तुम्हाला चेतना आहे, जिवंतपणा आहे, तुमचे इंद्रिय चालणार आहेत. तो गेला की संपलं. हे मात्र सगळ्यांना मान्य करावं लागतं. याच्यावर आधारित आत्म्याचा आध्यात्मिक सिद्धांत आहे. म्हणून प्रभुपाद पुढे लिहितात, व्यक्तिगत आत्मारूपी चित्कन हा भौतिक अणुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि असे असंख्य चित्कन आहेत, म्हणजे असंख्य आत्मे. आता हा अणु जो आहे ऍटम, तो देखील आपण बघू शकत नाही बरं का, तेवढा देखील मायक्रोस्कोप अजून तयार केलेला नाही आपण. परवा कुणीतरी पाठवलेलं अणुचं चित्र, मायक्रोस्कोप तसा तयार केलेला आहे म्हणून, परंतु इट्स प्रिलिमिनरी.
बरेचसे जे शास्त्रज्ञ शोध लावतात ते त्या हायपोथेसिस म्हणजे एखादी गोष्ट शास्त्रज्ञ गृहीत धरतात की हे असं असू शकतं, आणि मग त्या दृष्टिकोनातून ते 2, 4, 10, 50, 100, 1000 असे प्रयोग करतात, आणि मग ठराविक प्रयोगानंतर त्याचा अनुमान काढतात की हे असं होऊ शकतं किंवा असं होऊ शकत नाही. त्यामुळे हे आपली जी केमिस्ट्री आहे, बायोलॉजी, फिजिक्स, हे सगळं ह्या अशा ज्ञानावरती अवलंबून आहे. आणि म्हणून एखादा शास्त्रज्ञ शोधून काढतो आणि 15, 20, 50 वर्षांनी दुसरा शास्त्रज्ञ ते मोडून काढतो. हे असं नाहीये, असं आहे. हे कंटिन्युअसली चालू असतं विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये. ऑफकोर्स याचा अर्थ असा नाही की ते चुकीचं आहे. ज्याने रिसेंटली शोध लावला ते बरोबरच असतं. हे शोध लावणे म्हणजे भगवंतांनी जे बनवलंय ते फक्त हे लोक शोधून काढतात, तेवढंच. तर अणूला बघण्या इतकं मायक्रोस्कोपला मराठीत काय म्हणतात, सूक्ष्मदर्शिका त्यांनी शोधून काढलेली आहे, परंतु आत्म्याला नाही पाहू शकत. आत्मा त्याच्याही पेक्षा छोटा आहे आकाराने, आणि जसं मगाशी मी म्हणालो की ते जरी शोधून काढलं तरी तो दिसणार नाही, त्याला वेगळीच दृष्टी लागते. तर हे अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणजे स्पार्क, म्हणजे भौतिक शरीराचे आधारभूत तत्व आहे. हे नाही तर शरीर नाही, कुजायला लागतं शरीर, बघ नाही, इमिजिएटली त्या क्षणी. आणि ज्याप्रमाणे एखाद्या औषधातील कार्यकारी तत्वाचा प्रभाव पूर्ण शरीरात पसरतो, त्याचप्रमाणे या आध्यात्मिक स्फुल्लिंगाचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरतो. जसं आपल्याला घोटा खालचा दुखत असतो किंवा टाच दुखत असते, परंतु आपल्याला पेन किलर दिलं जातं पाण्याबरोबर पोटात खायला. ते काम कसं करतं, तर ते शरीरभर पसरतं. तुमच्या फक्त टाचेतलं दुखणं थांबवत नाही, बोट दुखत असेल कुठे सगळंच थांबतं. जे अशी औषधं असतात ते शरीरभर पसरत असतात. तसंच आत्मा हा शरीरामध्ये सगळीकडे पसरलेला असतो, कणाकणामध्ये. जीवात्म्याचा हा ओघ संपूर्ण शरीरभर चेतना रूपाने अनुभवास येतो, आणि हा अनुभव म्हणजेच जीवात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. चेतना विरहित भौतिक शरीर म्हणजेच मृत शरीर हे कोणतीही सामान्य व्यक्ती समजू शकते. चेतना नाही म्हणजे मेलेला आहे, आणि कोणत्याही भौतिक प्रक्रियेद्वारे या चेतनेचे शरीरामध्ये पुनरुत्थान करता येत नाही. आत्मा गेला की संपलं, त्याला पुन्हा जिवंत करता येत नाही. म्हणून चेतना ही कोणत्याही भौतिक गोष्टीच्या संमिश्रामुळे नसून आत्म्यामुळे असते. हे कॅल्शियम, मर्क्युरी, हे ते आपण 106 का 108 आता किती आहेत माहिती नाही पिरियडिक टेबल मध्ये आपल्या, हे जे एलिमेंट्स घटक आपण शोधून काढले, याचं कितीही प्रमाणामध्ये आणि कितीही ऍक्युरेटली तुम्ही कॉम्बिनेशन केलं तरी तुम्ही शरीर जीव बनवू शकत नाही. जीव बनवायला आत्मा हा तिथे असायलाच लागतो. म्हणून चेतना ही कोणत्याही भौतिक गोष्टीच्या संमिश्रणामुळे नसून आत्म्यामुळे असते. आता श्रील प्रभुपादांचे एक खूप सायंटिस्ट शिष्य होते, त्यांचं नाव आहे सदापुतदास. त्यांचे खूप सारे लेक्चर पण आहेत, तुम्ही युट्यूब वरती ऐकू शकता. तुम्हाला जर सगळं सायंटिफिकली समजा, अगदी लिटरली मन म्हणजे काय असतं अगदी खोलात जाऊन तुम्हाला समजावून सांगतात. खरे सायंटिस्ट, कारण ते प्रभुपादांचे शिष्य होते. प्रभुपादांनी त्यांना कधी म्हटलं नाही हे सगळं बोगस आहे सोडून द्या. प्रभुपादांनी त्यांना आदेश दिला, या शब्दांमध्येच आणि या स्टाईलमध्येच तुम्ही तुमच्या मित्रांना समजावून सांगा काय असतं अध्यात्म. आणि त्या प्रकारे सदापुतदासांनी शिकवलं. ऍक्च्युली खूप छान सांगतात सदापुतदास. तर त्यांचे मी लेक्चर खूप ऐकायचो पूर्वी, मला अजूनही आठवतं. ते सांगतात की आपल्या रक्ताच्या पेशीमध्ये, थेंबामध्ये नाही बरं का, एका थेंबामध्ये करोडो पेशी असतात. त्यातल्या एका पेशीमध्ये एक घटक असतो, त्याचं नाव काहीतरी सांगितलेलं मी विसरलो. इट्स काइंड ऑफ प्रोटीन ऍक्च्युली, रायबोफ्लोविन समथिंग लाईक आरबी.
नॉट आरबीसी, आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल. रायबोफ्लोविन हा एक प्रकारचा प्रोटीन असतो आणि त्या प्रोटीनचं त्यांनी संशोधन केलेलं त्यावेळेला 1970च्या दशकामध्ये. आणि हे शोधून काढलेलं की त्या एका प्रोटीनच्या, त्या एका डीएनए मध्ये सगळी माहिती आहे जे तुमच्या शरीराला लागते. उदाहरणार्थ ते सांगायचे की तुम्ही जेव्हा एक चपाती किंवा वांग्याची भाजी किंवा काहीतरी खाता, त्यातले सगळे घटक वेगळे कसे करायचे आणि पाहिजे तिथे पोचवायचे कसे, याची सगळी सॉफ्टवेअर त्या एका मध्ये प्रोटीन मध्ये लिहिलेली असते. अमेझिंग. आपण आज इतकी गर्वाने सांगतो आपण एवढे सॉफ्टवेअर लिहिले आणि हे केलं आणि ते केलं. तर सदापुत दास प्रभूंचा सांगायचा मुद्दा असा होता की ही चेतना जी आहे, म्हणजेच इंटेलिजन्स, बुद्धी, ही फक्त ब्रेन मध्ये नसते किंवा फक्त हृदयामध्ये नसते, तुमच्या या केसाच्या टोकात पण असते, तुमच्या पेशीमध्ये असते. म्हणून तुम्ही पण ऐकलं असेल बघा कधी, किंवा तुम्ही कधी CID वगैरे किंवा डिटेक्टिव्ह सिनेमा किंवा टीव्हीवरचं सिरियल बघितलं असेल तर तुमच्या लक्षातही आलं असेल की शरीराचा कोणताही भाग सापडला डिटेक्टिव्हला, त्याच्यावरून तो त्याचा DNA काढू शकतो. म्हणतात की नाही, अगदी मेलेल्या माणसाचं छोटस केस जरी सापडलं तर त्याचा DNA आपण शोधून काढू शकतो आणि बरेच काही माहिती त्याच्यावरून मिळते. फॉरेन्सिक मेडिसिन मध्ये याचा अभ्यास केला जातो. तर ते सत्य आहे. परंतु आपल्याला गर्व इतका आहे आपण शोधून काढले याचा, भागवतम भगवद्गीता ऑलरेडी हेच सांगते. शरीराच्या कणाकणामध्ये चेतना आहे, बुद्धी आहे, इंटेलिजन्स आहे. दुर्दैवाने आपण म्हणतो की विज्ञानच आपण मान्य करणार, परंतु मज्जा बघा, हे वैज्ञानिक लोकांनी शोधून काढलं, त्यांनी पाहिलं, त्याचं इक्वेशन लिहिलं. आपण आता शाळे कॉलेजमध्ये शिकणारे आपण काय हे सगळं पाहतो का? ते पुस्तकात लिहून ठेवले ते ऐकतो आणि ते आहे तसं मान्य करून पुढे जातो, परीक्षा देतोच ना. पण जेव्हा भगवद्गीतेचा प्रश्न येतो, भागवतमचा प्रश्न येतो, आपल्याला लगेच बरेचसे हिंदू लोक म्हणतात सगळं थोतांड आहे, आपल्याला काहीच दिसत नाही, कशाला वाचायचं ते. त्याला बोलवायचं त्या अशा व्यक्तीला आणि म्हणायचं, तू कधी अणू बघितलाय का? तू कधी इलेक्ट्रॉन बघितला का? तू कधी वीज जाते या वायर मधून बघितलाय का? तरी पण मान्य करतोच ना तू सगळं. नाही, त्या शास्त्रज्ञ बोलले मग हो तसंच व्यासदेवानी बघितलंय, व्यासदेवानी बघितलंय, नारद मुनींनी बघितलंय, त्या सगळ्यांनी बघितलंय, म्हणूनच त्यांनी लिहून ठेवलंय. कश्यप ऋषींनी बघितलंय. हो की नाही? पुढे सांगतात श्रील प्रभुपाद, म्हणून ही चेतना कोणत्याही भौतिक गोष्टींच्या संमिश्रणामुळे नसून ती आत्म्यामुळे असते. मंडूक उपनिषदामध्ये आण्विक जीवात्म्याच्या परिमाणासंबंधी अधिक विश्लेषण करण्यात आले आहे. एषो अनुरात्मा चेतसा वेदितव्यो यस्मिन् प्राण पंचधा संविवेश प्राणश्चित्तं सर्वमोतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभवत्तेष आत्मा. आत्म्याचा आकार परमाणुरूप आहे आणि त्याला पूर्ण बुद्धीद्वारेच जाणता येते. हा परमाणुरूप 5 प्रकारच्या प्राणात, आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचे प्राण असतात. प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. या सर्व प्राणांमध्ये तरंगणारा आत्मा हृदयात स्थित असतो आणि देहधारी जीवाच्या संपूर्ण शरीरभर त्याचा प्रभाव पसरलेला असतो. जेव्हा आत्मा 5 प्रकारच्या भौतिक प्राणांपासून पवित्र होतो तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रभाव दृगोच्चर होतो. हे थोडंसं खूप टेक्निकल आहे, याच्यात आपल्याला जायचं नाही. आयुर्वेदामध्ये देखील सांगितलेलं आहे की हे प्राण जे आहेत 5 प्रकारचे, जेव्हा ते दूषित होतात तेव्हा आपण इथे भौतिक जगात अडकतो आणि या 5 प्राणवायूंना आपण जेव्हा शुद्ध करतो प्राणायामाद्वारे, तेव्हा आपण आध्यात्मिक मार्गाला लागतो. आयुर्वेद देखील अध्यात्मासाठी आहे, योग देखील अध्यात्मासाठी आहे. विविध आसनांद्वारे पवित्र जीवात्म्याला घेरणाऱ्या 5 प्रकारच्या प्राणांचे नियंत्रण करणे हे हठ योगाचे प्रयोजन आहे.
त्यालाच प्राणायाम म्हणतात. हा योग भौतिक लाभाकरिता नसून सूक्ष्म जीवात्म्याला भौतिक वातावरणाच्या गुंतागुंतीतून मुक्त करण्यासाठी आहे. योग प्राणायाम हे सगळं भौतिक लाभासाठी कधीच करायचं नसतं. करायचं नसतं असं नाही, परंतु भौतिक लाभासाठी कधीच करायचं नसतं. या सगळ्यांचा उपयोग हा अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठीच आहे. दुर्दैवाने ते आपण विसरलोय आणि मुळात आपली प्रेरणा प्रवृत्तीच ही भौतिक सुखाकडे असल्यामुळे त्यातला भौतिक भाग घेऊन आपण शांत बसलोय, तेवढाच उपयोग करतो. म्हणून संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये अनुरूप जीवात्म्याचे स्वरूप मान्य करण्यात आले आहे आणि कोणत्याही सुज्ञ मनुष्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये याचा अनुभव येतो. केवळ अक्कलशून्य व्यक्तीच हा परमानुरूप जीवात्मा सर्वव्यापी विष्णू तत्व आहे असे म्हणू शकते. प्रभुपाद खूप स्ट्रॉंग बोलतात, प्रभुपाद खूप स्ट्रॉंग लिहितात. भगवद्गीता काहीच नाही, भागवतामध्ये वगैरे खूप स्ट्रॉंग लिहितात. जो स्वतःला विष्णू समजतो, आत्मा समजत नाही, तो तर एक नंबरचा अक्कलशून्य असतो. परमानुरूप जीवात्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरू शकतो. मंडूक उपनिषदामध्ये हा अनुरूप आत्मा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे असे सांगितलेलं आहे. या अनुरूप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिकांच्या ग्रहण शक्तीच्या पलीकडे आहे आणि यामुळेच ते मूर्खपणाने प्रतिपादन करतात की आत्मा अस्तित्वाचच नाही. व्यक्तिगत अनुरूप आत्मा हा परमात्म्यासहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे आणि म्हणूनच शारीरिक हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या या भागातूनच उत्सर्जित होते. तुम्ही 2 चपात्या एक्स्ट्रा खाल्ल्या म्हणून जास्त पॉवरफुल होत नाही. शास्त्रज्ञांना वाटतं की सगळं हे पदार्थच आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या शास्त्रज्ञांच्या आणि पाश्चात्य संस्कृतीच्या मागे लागून मॅक्झिमम आपले हिंदू लोक देखील याच धारणेमध्ये गेलेले. तुम्ही दाखवा मग मी मान्य करतो, हे नाहीच आहे, हे सगळं बोगस आहे. अरे कसं बोगस असेल? आपल्या बघा, बरेच हिंदू लोकांना वाटते श्रीमद भागवतम मधल्या कथा वगैरे सगळ्या काल्पनिक आहेत, दंतकथा आहेत, हे असेच मनोरंजनासाठी कोणीतरी लिहून ठेवलेले आहेत. अरे तुमच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे म्हणून खोटं थोडीच होतं. 7 वर्षाचा मुलगा करंगळीवरती एवढं मोठं पर्वत उचललं, शक्य आहे का प्रभूजी? काय बोलताय तुम्ही? सायन्सचे सगळे मोजमाप बघा, फिजिक्स लावा, केमिस्ट्री लावा, शक्य आहे का? का शक्य नाही? उद्या तुम्ही जेव्हा 50 किलोची बॅग उचलतात, 50 नाही, आजकाल कोणी 50 किलो उचलू शकत नाही, 20 किलोची बॅग उचलता, तेव्हा एखादी मुंगी पण म्हणत असेल हे सगळे स्टोरी सांगताय तुम्ही, कारण मुंगीला 20 किलो उचलणे शक्य नाही. मुंगी म्हणू शकते हे सगळं दंतकथा आहेत, हो की नाही? काय तरी सांगताय तुम्ही, थापा मारताय. कुठला धर्म आणि कुठला काय, कुठला आत्मा आणि कुठला काय. असेच एक महान ऋषी पण होऊन गेले, त्यांनी पण असंच सांगितलं. त्यांचं पण नाव कपिल ऋषी होतं. आपले कपिल देव नव्हे, भगवंतांचे अवतार. आणखीन एक कपिल होता, बोगस कपिल. त्यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाला काय म्हणतात? सांख्य. त्याला पण सांख्यच म्हणतात. परंतु त्याची फिलॉसॉफी काय होती? आत्मा बित्मा असलं काही नाहीये, पुनर्जन्म विनर्जन्म काही नाहीये, त्यामुळे पाप पुण्य वगैरे काही भानगड नाहीये. खा प्या मजा करा, ऐश करा, उद्या कोणी बघितलंय. जे एक्झॅक्टली आज आपल्याला शिकवलं जातं शाळा कॉलेजमध्ये. शाळा कॉलेज काय शिकवते तुम्हाला? पाप पुण्य विसरून जायला शिकवते. कुठलं पाप आणि कुठलं पुण्य? आपला स्वार्थ हेच पुण्य, हे की नाही? MBA मध्ये काय शिकवलं जातं? आपलं प्रॉडक्ट कितीही खराब असलं तरी कस्टमरच्या गळ्यात घालायचं कसं? एका वाक्यात MBA. माफ करा तुमच्यापैकी कोणी MBA वाले असतील तर. प्रभुपाद म्हणतात ही सगळी शैक्षणिक पद्धतीच कत्तलखाना आहे. हे आपल्याला पूर्णपणे हेच शिकवते. पाप पुण्यावरचा विश्वास घालवायचा कसा मुलांचा, हे आपल्या आजच्या शैक्षणिक पद्धतीचा मुख्य उद्देश आहे. आणि जिथे पाप पुण्यावरचा विश्वास गेला, आत्म्याच्या अस्तित्वाचा विश्वास गेला, पुनर्जन्मावरचा विश्वास गेला, तिथे मग कुणी काही करा, कोण विचारते?
नैतिकता राहतच नाही. माझ्या मते तुम्हाला मारणे हीच नैतिकता आहे, तुमचं सगळं लुबाडून घेणे हीच नैतिकता आहे, जे आता सध्या समाजामध्ये चालू आहे. त्यामुळे हा बेसिस आहे, आत्मा मान्य करणे. आणि मग आत्म्याची कार्ये, त्याचं कर्म, हे त्याला कसं बांधून ठेवतं, हे ज्ञान मग नंतर येत. आणि म्हणून कदाचित यासाठीच आधुनिक लोक आत्म्याचं अस्तित्व मान्य करत नसतील. आत्मा मान्य केला की मग पुढचं सगळं मान्य करायला पाहिजे, तुमची नैतिकता पण मान्य करायला पाहिजे, तुमचा धर्म पण मान्य करायला पाहिजे. परंतु भगवद्गीतेची शिकवण, भगवद्गीतेचं शिक्षण हे खऱ्या अर्थाने खरं शिक्षण आहे. आणि याची सुरुवात जशी पहिलीमध्ये अ ब कडने होते, तसं भगवद्गीतेची सुरुवात होते. आत्मा आहे, तो अविनाशी आहे, त्याच्यामुळे शरीराच्या कणाकणामध्ये जिवंतपणा आहे. कुठे होतो आपण? अक्कल शून्य नाही, त्याच्या पुढे गेलो होतो आपण. व्यक्तिगत अनुरूप आत्मा हा परमात्म्यासहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे. आणि म्हणूनच शारीरिक हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या या भागातूनच उत्सर्जित होते. फुफ्फुसातून प्राणवायू वाहून नेणाऱ्या पेशी आत्म्याकडून शक्ती प्राप्त करतात. जेव्हा जीवात्मा या ठिकाणाहून निघून जातो तेव्हा शरीरातील रक्तोत्पादनाचे कार्य थांबते. वैद्यकीय विज्ञान तांबड्या पेशींचे महत्व मान्य करते, पण शक्तीचे उगमस्थान हे आत्मा आहे याबद्दल ते निश्चितपणे सांगू शकत नाही. तरी सुद्धा वैद्यक शास्त्र मान्य करते की हृदय हे शरीरास आवश्यक शक्तीचे उगमस्थान आहे. परमात्म्याच्या अशा अनुरूप अंशाची तुलना सूर्यप्रकाशातील अणूंशी केली आहे. सूर्यप्रकाशामध्ये असंख्य तेजोमय अणु असतात. त्याचप्रमाणे भगवंतांचे अंश रूपे म्हणजे भगवंतांच्या किरणातील आण्विक स्फुल्लिंग आहेत. आण्विक म्हणजे अणुच्या साईजचे. शास्त्रज्ञ जसं आपल्याला आजकाल थिअरी सांगतात की सूर्याचा किरण आहे, ह्याच्यामध्ये मॅटर पण आहे, एनर्जी पण आहे. दिस इज द मोस्ट, हा सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात फेमस विज्ञानातला सिद्धांत आहे. कुठला? किती वैज्ञानिक आहेत बघूया. E=mc². नाही, आता हे मान्य करतात. आणि आजकाल आता हे पण मान्य करतात की त्याच्यामध्ये मॅटर पण आहे, त्याच्यामध्ये एनर्जी पण आहे, आणि त्याच्यामध्ये वेव्हलेंथ पण आहे. तर सूर्य इथेपर्यंत आपल्या अणुच्या तत्वातून येऊन पोहोचतो. हे काय विशेष चमत्कार नाही. तसंच भगवंत आपल्यापर्यंत इथे त्यांच्या अनुरूप अंशामध्ये येऊन पोहोचतात, त्यालाच आत्मा म्हणतात. सगळे भगवंतांचे अंश आहे. ते भगवंतांच्या शरीरातून जे सूर्यासारखंच किरण बाहेर पडतं त्याला ब्रह्मज्योती म्हणतात. त्या ब्रह्मज्योतीचे सगळे भाग आहेत आणि ते हळूहळू येऊन इथे या भौतिक जगामध्ये शरीर धारण करतात. म्हणूनच त्यांना स्फुल्लिंग म्हटलेलं आहे. स्फुल्लिंग म्हणजे स्पार्क. जसं अग्नीतून हे स्पार्क्स बाहेर पडत असतात, तसे हे भगवंतांच्या शरीरातून आपण आत्मे असे बाहेर पडत असतो. यांना प्रभा किंवा पराशक्ती असे म्हटले आहे. यस्य प्रभा प्रभवती जगदंड कोटी. म्हणून कोणी वैज्ञानिक ज्ञानाचा पुरस्कर्ता असो अथवा आधुनिक विज्ञानाचा पुरस्कर्ता असो, तो शरीरातील आत्म्याचे अस्तित्व अमान्य करू शकत नाही. पुरुषोत्तम श्री भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये या आत्म्याच्या विज्ञानाचे वर्णन विस्तृतपणे केले आहे. आजच आपण एवढं जाणून घेतलं आत्म्याबद्दल, अजून पुढे आहे भगवंत खूप काय काय सांगणार आहेत आत्म्याबद्दल. आता इथे हे तात्पर्य संपतं. तुमच्यापैकी काही जण म्हणतील की एवढ्या डिटेल विज्ञानामध्ये जाऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे का? नाही, काही गरज नाही. पण तुमच्यापैकी काही जणांना अजूनही शंका असेल की हे भानगड आहे का, आपल्या शास्त्रात सांगलेलं खरंच आहे का, त्यांच्यासाठी थोडस शास्त्राकडे झुकवण्यासाठी हे प्रभुपादांचे शिष्य डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात. खऱ्या अर्थाने आपल्याला प्रेमच शिकायचंय. हरे कृष्ण.
कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. गुरुजी, आता आपण बोललो की लेक्चर मध्ये 5 प्राणवायू आपल्याला मलिन झाले, दूषित झाले म्हणून आपण आत्मा इथे आले, आपण जन्म घेतला. तर ते 5 प्राणवायू तुम्ही म्हटला की ते ह्याच्यामध्ये काय म्हणतात, योग वगैरे करणे त्याच्यासाठीच आहे. त्यांनी सुद्धा आपल्या महामंत्राने पण शुद्ध होतात ना. आणि दुसरा प्रश्न आहे की आत्म्याबरोबर, मग आत्मा आपण जेव्हा शरीर सोडतो तेव्हा मन, बुद्धी, अहंकार कसे जातात त्याच्याबरोबर? तो कुठला स्वरूप आहे, तो घटक? तो हे नाही, काय म्हणतात त्याला, आध्यात्मिक नाही. तो मग भौतिक समजायचं का आध्यात्मिक? मन, बुद्धी, अहंकार. 2 प्रश्न आहेत. शरीराला शुद्ध करणे हा आपला उद्देश नाही आहे, आत्म्याला शुद्ध करणे हा आपला उद्देश असतो. परंतु जीव ज्या प्रमाणात अडकलेला असतो त्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या ऋषीमुनींनी वेगवेगळी पद्धती शोधून काढली शुद्धीकरणाची. त्याचेच हे प्रकार आहेत, ज्याला योग म्हटलं जातं. योगचा अर्थ असतो शब्दशः भगवंतांबरोबर पुन्हा जोडणे. मग त्याच्यामध्येच पतंजली योग, पतंजली ऋषींनी हेच सांगितलं की भगवंतांसोबत जोडण्यासाठी काय काय करावं लागतं. आता ठीक आहे, काही ऋषीमुनींनी वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला, काही ऋषीमुनींनी वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला. काहींनी या शिडीचा वापर केला, काहींनी या शिडीचा वापर केला, काहींनी या शिडीचा वापर केला. असे वेगवेगळे योग पद्धती आहेत. पुढच्या 6व्या अध्यायामध्ये भगवंत देखील आपल्याला हे समजावून सांगणार आहेत की हे प्राणवायू वगैरे सगळे कंट्रोल करून, त्याचा मेन उद्देश असतो मन आणि इंद्रियांना कंट्रोल करणे. कारण मन आणि इंद्रियांना एका इंजिन प्रमाणे चालू ठेवायचं काम हे सगळे हे प्राणवायू करत असतात. जेव्हा या प्राणवायूंना कंट्रोल करतो तेव्हा आपण इंद्रियांना कंट्रोल करू शकतो. आणि इंद्रियांना कंट्रोल करणे हेच अध्यात्माची सुरुवात असते. जो इंद्रियांना कंट्रोल करू शकत नाही तो कुठल्याही मार्गाचा वापर करो, भले जप आणि नामस्मरणाचा वापर करो, तो अध्यात्मामध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्याचा इंद्रियांवरती कंट्रोल नाही. तर हे वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या ऋषींनी शोधून काढल्या. नंतर त्याचा वेगवेगळ्या युगांमध्ये प्रचार केला गेला आणि ज्या त्या युगांमध्ये काही गोष्टी शक्य होत्या, काही गोष्टी शक्य नाहीत. जसं की जो अष्टांग योग आहे पतंजली ऋषीचा, ज्याला कधी कधी हठयोग पण म्हटलं जातं, याच्यामध्ये पण खूप वेगवेगळे हजारो प्रकार आहेत. याचा अभ्यास मी पण कधी केलेला नाही, परंतु थोडक्यात मला एवढंच प्रभुपादांकडून समजतं, या सगळ्यांचा उपयोग भगवंतांपर्यंत जाण्यासाठीच असतो. परंतु त्याला लागणारी आयु मर्यादा, त्याला लागणारी स्मरणशक्ती, त्याला लागणारी शक्ती, वीर्य शक्ती, हे सगळं जिथपर्यंत आपल्याकडे आहे त्याच्यावरती अवलंबून असतं की तुम्ही करू शकता की नाही. आणि ज्याची त्याची भावना ज्या खालच्या पातळीपर्यंत गेलेली असते त्याला ते त्या प्रकारचं करावं लागतं. तर कलियुगामध्ये हे याच्यातलं काहीच शक्य नाही, म्हणून आपल्याला सांगितलं जातं नामकरणाद्वारे सगळं काही शुद्धीकरण करायचंय आपल्याला. याचा अर्थ असा नाही की नामस्मरणाने आणि नाम जपाने आपल्याला या प्राणवायू शुद्ध करायचे. न, प्राणवायू शुद्ध केल्याने जे साध्य होतं ते नाम जपा केल्याने साध्य होतं, ते म्हणजे इंद्रियांना कंट्रोल करणे. ते जर होत नसेल तर नाम जप पण चुकतोय, कुठेतरी चुकतोय. हा त्याचा उद्देश असतो. या प्रकारे तुम्ही समजावून घेऊ शकता. याच्यापेक्षा डीप मध्ये जाऊन मला पण माहिती नाही आणि तेवढा वेळ पण नाही आपल्याकडे डीप मध्ये जाऊन याच्यापेक्षा अभ्यास करायला. पतंजली योगसूत्र वगैरेचा अभ्यास करतात काही लोक, काही उपयोग नाही त्याचा. जे पतंजली योगाभ्यास शिकवतात त्यांना पण मी पाहिलेलं आहे, ढेरी सुटलेली असते त्यांची. पैसे कमवण्यासाठी आजकाल उपयोग केला जातो फक्त याचा, आयुर्वेदाचा, योगाभ्यासाचा वगैरे, ध्यान, मेडिटेशन वगैरे वगैरे वगैरे.
दुसरा प्रश्न काय होता? हा मग ते मन बुद्धी अहंकार. शरीर सोडतो ना, मन बुद्धी अहंकार काय भौतिक का आध्यात्मिक, तो कुठं जातो, मग लेखाजोखा कोण ठेवतं त्या सगळं आपलं जे कर्माचा हिशोब वगैरे, ते कसं त्याला कळतं, कोणाला माहिती? तर मन बुद्धी अहंकार पण मरायला पाहिजे ना, ऍक्च्युली मृत व्हायला पाहिजे भौतिक असेल तर. तो आध्यात्मिक नाहीये, तो फक्त वल म्हणजे आत्म्याच्या भोवती असतो कुठेतरी. तो पण म्हणजे कसं आहे त्याचं स्वरूप काय, मला ते म्हणजे तसं आत्मत्व शाश्वत आहे, परमात्मा पण शाश्वत, पण मन बुद्धी अहंकारचं काय ते? हरे कृष्ण. तुम्ही मागच्या भगवद्गीतेला मधूनच जॉईन केलेलं काय? हो 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 हो, पहिला पाठ सोडला होता माझा, पहिला हात जो अध्याय ना महत्वाचा, तो सुटला होता माझ्या. वेल, भगवद्गीतेत फक्त भगवंत एवढंच सांगतात की वायू, अग्नी, जल, वायू, पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश हे 5 स्थूल घटक. स्थूलचा अर्थ असतो ज्याला आपण पाहू शकतो किंवा टच करू शकतो, अनुभव घेऊ शकतो. आणि मन, बुद्धी, अहंकार हे 3 घटक. यांना सूक्ष्म घटक म्हटलेलं आहे कारण यांना आपण पाहू शकत नाही. त्यांना आपण समवॉट अनुभव घेऊ शकतो, परंतु भौतिक दृष्ट्या आपण यांना टच करणे किंवा सेन्सेशन वाईज अनुभवणे हे करू शकत नाही. तर या 8 घटकांनी ही भौतिक प्रकृती, अख्खी भौतिक प्रकृती पण बनलेली असते, तसंच आपलं शरीर पण या 8 भौतिक प्रकृतीने बनलेलं असतं. त्यामुळे मन, बुद्धी, अहंकार हे भौतिक आहेत, आध्यात्मिक नाहीत. ते आत्म्याच्या भोवतीच असतात आणि खूप स्ट्रॉंग अटॅचमेंट असते आत्म्याशी त्यांची. आणि आत्मा जोपर्यंत त्यांना वेगळं करत नाही तोपर्यंत ते आत्म्यापासून वेगळे होत नाही. त्यामुळे ते एका शरीरातून दुसऱ्या शरीरात ते जात असतात. शरीर नवीन मिळतं तेव्हा फक्त पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश हे तत्व आपल्याला मिळतात. मन, बुद्धी, अहंकार तोच असतो, तेच असतं. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात. कसं जातं? भगवंतांची कमाल आहे, कसं जातं. वेल, याला पण तुम्ही सायंटिफिकली समजावून घेऊ शकता, परंतु आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे सगळं. याचा लेखाजोखा कोण ठेवतं? सगळं भगवंत ठेवतात, जे तुमच्या हृदयामध्ये आहेत. कुठे न्यायचं तुम्हाला, कुठे ठेवायचं, त्यातलं किती आठवण करून द्यायचं, किती तुम्हाला विसरायला लावायचं, मनाला कितपत स्ट्रॉंग करायचं, बुद्धीला कितपत आठवणीत आणून द्यायचं, हे सगळं भगवंत ठरवतात. ऑफकोर्स भगवंत ठरवतात याचा अर्थ असा नाही की भगवंतांकडे फक्त हेच काम आहे. भगवंतांच्या अनंत शक्ती आहेत, त्यातले हे एक क्षुल्लकची एक शक्ती आहे, त्याच्याद्वारे ते करतात. बऱ्याचदा देवी देवतांचा त्याच्यासाठी वापर करतात. जसे यमराजांचं काम आहे तुमचा हिशोब ठेवणे, तुम्हाला दंड देणे, तुमचे नेक्स्ट गती ठरवणे वगैरे वगैरे. त्याच्याही पलीकडे जाऊन एक्झॅक्टली कोण माणूस आहे, त्याच्या ऑफिसचा पत्ता काय आहे, त्याचा फोन नंबर काय आहे, त्याला कितपत पैसे दिले तर तो ऐकतो, हे सगळं मला माहिती आहे, पण तुम्हाला सांगणार नाही. वेल, या याचाच अर्थ असा आहे की मी जोक केला, याचाच अर्थ असा आहे की हे सगळं तुम्हाला जाणून घेऊन पण काही उपयोगाचं नाही आहे. हे इतकं स्ट्रिक्ट आहे की याला कोणीही मात करू शकत नाही. पूर्णपणे शुद्ध होणे एवढंच आपल्या हातात आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. थेरॉटिकल पण माहिती पाहिजे, बाकी काय नाही. डोक्यातलं आपल्याला त्याचा काय उपयोग पण नाही, माहिती पाहिजे म्हणून विचारलं. धन्यवाद, फार छान समजून सांगितलं. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हे आता जे आपण मन बुद्धी अहंकार तुम्ही सांगितलं, मग माझा समजा या जन्मी असा स्वभाव आहे तर तोच कंटिन्यू पुढच्या जन्मी राहतो का? येस येस, तोच राहतो, सेम स्वभाव. येस. स्वभाव म्हणता येत नाही, ज्या भावना असतात, इच्छा असतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला आयुष्यभर वाटत असतं की मला स्विमिंगच केलं पाहिजे, मला पाण्यात पोहायला खूप आवडतं, मला पाण्यात पोहायला खूप आवडतं, मला पाण्यात पोहायला खूप आवडतं. म्हणजे पुढच्या जन्मात तुम्हाला मोठ्या श्रीमंताच्या घरात जन्माला देऊन तिथे स्विमिंग टँक वगैरे दिलं जात नाही.
भगवंत विचार करतात की हा विचार तर करतोय पाण्यात पोहायचा, याला शरीर तर दिलंय मानवाचं, ठीक आहे, याला कशा युजलेस मानवाच्या शरीराचा वापरच करत नाही, याला माशाचं शरीर देऊया, पोहत राहू दे कायमचा. अच्छा अच्छा. स्वभाव तोच राहतो, परंतु एक्झॅक्टली आपल्याला ते 1 to 1 रिलेशन नसतं कधी. इच्छा त्याच राहतात आणि त्याच इच्छा पूर्ण करायची संधी दिली जाते. आणखीन एकदा हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, भगवद्गीतेचं पहिलं बेसिक ज्ञान असं की आपण शरीर नाही, आत्मा आहोत आणि आत्मा आणि परमात्म्याचा संबंध काय. तर आता आपण सध्या कलियुगामध्ये ज्यावेळेस परमात्म्याशी संबंध ठेवायचा असेल त्यावेळेस आपण शारीरिक स्तरावरून आत्मिक स्तरावर जाऊन परत मग परमात्म्याशी संबंध ठेवू शकतो. पण आता कलियुगामध्ये प्रॉब्लेम आपला असा आहे की आपण शारीरिक स्तरावरच सुटायला तयार नाही. त्यामुळे जर आपल्याला परमात्म्याशी संबंध ठेवायचा आहे तर आपल्याला आत्मिक स्तरावरती जावंच लागेल. शारीरिक स्तर सोडून आपण आत्मिक स्तरावर कसं जायचं त्याच्याबद्दल समजू. हरे कृष्ण. जे काही आपल्याला मिळालेलं आहे, मग ते कसल्याही प्रकारचं शरीर असो, 1 हात असो, 2 पाय असो, काही असो, भले ते भौतिक असे ना, शारीरिक लेवलला असे ना, जेव्हा ही भावना उत्पन्न होते तेव्हा त्या भावनेमध्ये हे सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायचं. यालाच म्हणतात आत्मिक स्तरावरती जाणे. शरीर नाही, आपण आत्मा आहे, याचा अर्थ असा नाही की हे शरीर बोगस आहे किंवा खोटं आहे किंवा युजलेस आहे किंवा इमॅजिनरी आहे, काल्पनिक आहे. नाही, हे खरं आहे. तुम्हाला चिमटा काढल्यावरती चिमटा भासतो, हे तेवढंच खरं आहे. शरीर नाही, आपण आत्मा आहोत, याचा अर्थ जसं कालच्या परवाच्या श्लोकामध्ये सांगितलेलं की हे क्षणभंगूर आहे आणि आत्मा हा शाश्वत आहे. आणि कशावर आपली आसक्ती ठेवायची आणि कशावर ठेवायची नाही हे ठरवायचं आपण. मग आता मला हे शरीर मिळालंय आणि मला पूर्णपणे मी ज्ञानी झालेलो आहे की मला भगवंतांची सेवा करायची आहे, तर मी असं म्हणू शकत नाही की माझे हे हात भौतिक आहेत, शारीरिक आहेत, याचा काही उपयोगच नाही, पण मी करू काय. नाही, हे हात मला 2 मिळालेत, भगवंतांनीच दिलेत, भले हे तात्पुरते जरी असले तरीही मी भगवंतांच्या सेवेत कसं वापरू शकतो. हे मनुष्याचं शरीर आहे, तात्पुरतं आहे, क्षणभंगूर आहे, याला काही व्हॅल्यू नाही, ठीक आहे. परंतु आता मी पूर्णपणे ज्ञानी झालोय की मला भगवंतांची सेवा करायची आहे. ही सेवा मी या शरीरा थ्रूच करू शकतो. मी या शरीराचा 108% उपयोग केला पाहिजे भगवंतांच्या सेवेसाठी. बस, रात्रंदिवस हाताने भगवंतांचं काम केलं पाहिजे, पायाने भगवंतांचं काम केलं पाहिजे, नाकाने, डोळ्याने, कानाने, तोंडाने, जिभेने, सगळं काही भगवंतांचं करायला सुरुवात करणे. मग प्रभूजी, एक दिवस हे जाणार आहे, जीभ पण जाणार आहे, शरीरच जाणार आहे, त्याच्याने काय भगवंतांची सेवा करायची. पुढचं मिळाल्यावर पुढच्या त्या शरीरामध्ये तशी सेवा करा. आता तुम्हाला कळालंय ना, सेवा करणे हाच अखंड, अहेतुकी, अप्रतिहता, न थांबता भगवंतांची सेवा करणे हा आपला धर्म आहे. मग ते ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये मी करणार. आता हे शरीर मिळालंय, या शरीराचा उपयोग करून करणार, नंतर दुसरं शरीर मिळेल त्याचा उपयोग करून करणार. कसलंही शरीर मिळेना, माझा धर्म आहे भगवंतांची सेवा करणे. मग या लेवलला गेल्यानंतर हे शरीर पण महत्वाचं होतं. आता जरी आपण असं बोलत असलो शरीराला काही व्हॅल्यू नाही, आत्मा महत्वाचा आहे, या लेवलला गेल्यानंतर हे शरीर पण महत्वाचं होतं. का? कारण याचा उपयोग करूनच आपल्याला भगवंतांची सेवा करायची. मूळ महत्वाचा मुद्दा म्हणजे न चुकता, न थांबता सेवा करायला सुरुवात केली पाहिजे. ते काही पण असो. म्हणून बघा, चैतन्य महाप्रभू, आपले सगळे पूर्वाचार्य म्हणतात, मला कसलंही शरीर द्या, मला कुठल्याही योनीत जन्माला घाला, मला कुठल्याही ग्रहावरती जन्माला घाला, पाताळात जन्माला घाला,
कुठल्या युगामध्ये जन्माला घाला, मला आहे त्या अवस्थेमध्ये सेवा द्या. मला काही बनवा तुम्ही, मला 4 पायाचं बनवा, 2 पायाचे बनवा, पंखाचं बनवा, मला तुमची सेवा द्या. ही भावना आपण जागृत केली पाहिजे. या ज्ञानाचा दुरुपयोग करायचा नाही. यालाच ज्ञानी म्हणतात. ज्ञानी लोकांचं काम असतं हे कुतर्क करत बसणे. मी तर शरीरच नाही, मी आत्मा आहे, मग शरीराचं करू काय? शरीराचा पण उपयोग कर. आता तुला मिळालंय ना. मेन गोष्ट असते ती म्हणजे भावना. ही भावना सेवेची, भगवंतांच्या सेवेची, भगवत सेवेची, भक्तिमय सेवेची भावना उत्पन्न झाली पाहिजे. पण हे सगळं आपल्याला भगवंतांच्या सेवेत वापरता येतं. म्हणून मी पूर्ण क्लास मी खूप टेक्निकल दिला आज. मला पण माहिती नव्हतं एवढं टेक्निकल होईल असं. पण म्हणून मला शेवटी जाणवायला लागले की याचा दुरुपयोग तर होणार नाही. म्हणून मी शेवटी सांगितलं की या ज्ञानाचा आपल्याला काही उपयोग नाही. ब्लड आणि हे आणि ते, हे तुम्हाला फक्त भगवत भावनेमध्ये आणण्यासाठी उपयोग होत असेल तर घ्या, नसेल तर भगवत भावनेमध्ये या. याचा कुतर्क काढू नका. मी शरीर नाही, मी करू कसं, मी शरीर आहे. आत्म्याची भावना म्हणजे आत्म्याला भगवंतांची सेवा करायची आहे. मग ते कुठल्याही शरीरात असू दे. मी आध्यात्मिक जगात गेल्यावर, आध्यात्मिक शरीर प्राप्त झाल्यावरच मग मी सेवा करणार असं नसतं कुठे. त्याला भावना म्हणत नाही, त्याला प्रेम म्हणत नाही. आई कधी असं म्हणत नाही, माझं पूर्ण पोट भरल्यावरच मी बाळाला जेवायला देते. तिच्या मनामध्ये जी भावना आहे ती स्ट्रॉंग असते. कुठल्याही परिस्थितीमध्ये, ऊन, वारा, पाऊस, वादळ, महापूर, काही असू दे, तिच्या मनामध्ये बाळासाठी फक्त प्रेमच असतं. ती भावना आपल्या मनामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये जागृत झाली पाहिजे. बाकी हे सगळं ज्ञान आपल्याला, याचा अभ्यास पण करत बसलो तर हे कधीच संपणार नाही. आणि तेवढा वेळ पण नाही आपल्याकडे. पण प्रभुपादांनी आपल्याला भगवद्गीता, भागवतम थोड्याफार प्रमाणात टेक्निकली समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे, याच्यासाठी की लवकरात लवकर तुमचे काय ब्लॉकिंग, तुमचं काय जे अडलेलं असेल या भगवंतांच्या भगवत भावनेपर्यंत येण्यासाठी, ते या ज्ञानाचा उपयोग करून ते ब्लॉकेज काढा आणि भगवंतांच्या सेवेत या. हे जाणून घेतलं पाहिजे आपण. या सगळ्या टेक्निकल डिटेल्स मध्ये जास्त घुसत बसायचं नाही. गेले काही दिवस मी हा मुद्दा रिपीट करून सांगतोय. आता तुम्ही म्हणाल की प्रभूजी तुम्हीच एवढं टेक्निकल जाऊन सांगताय का, आणि परत म्हणतात टेक्निकल घुसायचं नाही. टेक्निकल समजावून सांगावं लागतं, कारण आपण त्या शिक्षण पद्धतीतून जातोय सध्या. तुम्हाला त्या पद्धतीने समजावून सांगितलं तर लवकर समजतं. हा एकच उद्देश आहे त्याच्या मागे. असेल तर कोणाला समजावून सांगायची गरज नसते ज्या मनामध्ये प्रेम उत्पन्न झालेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आपण नेहमी. त्यामुळे आता कसलंही शरीर मिळालेलं असू दे, लुळं, पांगळं, छोटं मोठं, काही असू दे, भगवंतांची सेवा करायची आपल्याला या शरीराचा उपयोग करून. आणि कायमचं एक क्षण मला थांबलं नसलं पाहिजे. कंटिन्युअसली मला भगवंतांची सेवा पाहिजे, कसंही असू दे मग हे शरीर. याचा दृढ निश्चय करायचा आहे आपल्याला. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.